पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर राज्यात एकच संतापाची लाट उसळली। वैष्णवी हगवणेचा सासरी हुंड्यासाठी छळ झाला, त्यानंतर तिने आत्महत्या केली। मृत्यूला जबाबदार असणाऱ्या सासरच्या सर्व लोकांना अटक करण्यात आली आहे। पण आता या प्रकरणात एक नवीन नाव समोर येतंय, ते म्हणजे आयजी जालिंदर सुपेकर यांचं। आयजी जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा नवरा शशांक हगवणेचे सख्खे मामा आहेत असं म्हटलं जातंय। त्यामुळे या प्रकरणात त्यांचाही सहभाग आहे का अशी शंका देखील व्यक्त केली जाते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी देखील आयजी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। या मामांचा धाक दाखवून दोन्ही सुनांवर हगवणे कुटुंबियांनी अत्याचार केल्याचा दावा दमानी यांनी केलाय। याशिवाय आयजी जालिंदर सुपेकर यांच्यावरती 500 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी 2025च्या जानेवारीपासून सुरू आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। आरोपीचे सख्खे मामा आयजी असल्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय का अशी शंका रुपाली ठोंबरे यांनी देखील उपस्थित केली होती। वैष्णवीच्या मृत्यूमुळे आणि छळाच्या आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेले हगवणे कुटुंब आता त्यांच्याशी संबंधित असलेले जालिंदर सुपेकर आता या प्रकरणामुळे पुन्हा रडारवरती आले तसं दिसतंय।